काय बोलत बी नाही आणि काय सांगत बी नाहीस. आता मला सांगितलंस तर मी काय समजा गाव डौंडी पेटवणार आहे व्हय? सांग काय झालं ते ते आता सांग की. आता शेवटचं विचारतो, मला कामाला एकदा मी लागलो की परत बोलणार नाही बघ. काय झालं ते सांग. ते ते काय पाठकबाई भेटले होते आज. काय हा, पाठकबाई भेटले होते आज. काय सांगतोस? कशाला? आमंत्रण द्यायला घरी बोलवलंय जेवायला. हं? म्हणजे कसं आहे की हा, त्यांच्या वडिलांचं काम आहे माझ्याकडं, म्हणून जेवायला हे सांगितलंय. आता हसतो कशा पायी? तुला खाणे को बोलवले आणि तू जाणार? खरं नाही गड्या. कितना बदल गया पहलवान. ए, कितना... चुप. काय बी भाकू नकस. एकदा सांगितलं ना व, काम आहे म्हणून बोलवलंय. हा, आता ते जेवणाचं चिकटले बरोबर. फिर जा की मग. कसं जाऊ? पायानं का मी नी उचलून? आता जबान दिल्यास ना मग जा तू. पाळायला पाहिजे. अरे वसदाने सांगितलंय, जो पैलवान बाईच्या नादाला लागला तो पैलवान संपला. या वस्तादाच्या तर काय बी बडबडतंय. ए मला सांग, तू लागलायस का नादाला? नाही. हा, फाटकबाई बी हेच म्हणत होत्या की फरक आहे म्हणून दोस्ती आणि त्यात. अरे पाठकबाईंनी हे बी सांगितलं की आपली नुसती दोस्ती आहे म्हणून. वयच ना, म्हणजे दुसरं काय नाही ना व? म्हणजे लग्नाची बोलणी बिलणी. ए चुप. अरे ब्रह्मचारी आहे मी. फिर झालं, जा बिंदास्त. मग कोण येते बघ्या आडवं. कोण आडवं आलं तर एका रप्पाड्यात चिप्पाडकडे एकेकाचा. काय जमल खरं मला. ठीक आहे, मी जातो मग तुझ्या जागी. नाही नाही नाही, मीच करतो काहीतरी. नमस्कार राणादा. नमस्कार. अहो कुठं आहे सनिदा? वाट बघून पार जीव गेला. कामाचं काय झालं? पाहुणा वाट बघतोय. ए कोण पाहुणं? ते अवद्याच्या लग्नाचं चाललंय ना, हा तर पोरगी बघायला पाहुणं येणार होतं. अवद्या हा आजचं कॅन्सल कर. हा, उद्या जाऊ आपण. अरे पण पाहिजे तर जा की. नाही नको, ते उद्या जाऊया रे. राणा चल. अहो उद्यापर्यंत तो पाहुणा वाट बघणार नाही. गरज असेल तर थांबल. हा, तू ये. राणा चल जाऊया. असं कसं? ए चल मी पण येतो. नाही नाही, आपण पण भेटून घेऊ पाहुणेसनी. हा, नको राणादा. हे उद्याला जाऊया काय? तू चल. नक्की चल की. चल. आईला माझं लगीन आणि मलाच माहित नाही. हा? कमाल आहे. काय चाललंय काय सनिदाच्या डोसक्यात? डबल नीट भरलायसा ना? बर, फळं सगळी घाला मावशी ती. गोदाका
आमच्या ह्यांचं जेवण पण भरलंय ना व डब्यात? होय जी, दोघं बी गेल्यात ना हो रानात. नाही म्हणजे रोज तुम्हाला राणा भाऊजींचं जेवण न्यायची सवय आहे ना? त्यांच्या मायेपोटी आमच्या ह्यांना उपाशी राहायला न ग, म्हणून बोललो. नाही जी, दोघं बी सारखीच आहेत मला. लहानपणापासून वाढवलंय मी त्यासनी. बस बस बस, आता लई आईपणा चिटकू नका. तो मान फक्त आमच्या सासूबाईंचाच आहे. जेवण टायमात पोचलं पाहिजे. हा आणि हा सूरज झाला जरा कमीच भरा, नाहीतर भरचाल ढीकभर. बरं गोदा का, अहो हे 2 डबे तुम्ही वेगवेगळे का भरलेत ते काय कळलं नाही आमासनी. एक रानाचं आणि एक सूरजचं. म्हणजे दोघांसाठी वेगवेगळे डबे? चंदे, अगं बघितलं का? वय दोघांसाठी वेगवेगळे डबे. म्हणजे आता या राणा भाऊजींसाठी जे डब्यात भरलंय ते स्पेशल असणार. इथं खाण्यापिण्यात सुद्धा दुजा भाव, आणि म्हण दोघं बी आम्हाला सारखे. अहो तसं नाही वहिनी साहेब, सूरजला तिखट सोसत नाही ना व, म्हणून त्याचं वेगळं जेवण केलंय. आई नसले तरी बी त्यांच्या बारीक सारीक सवयी माहिती आहेत मला. आवरा पटापटा आवरा. किती केलं या घरासाठी गोदाका, कदरच नाही वहिनी साहेबांना. मालकीनबाई वरनं बघत असतील तर त्यांचा जीव तुटत असेल. असतो एखाद्याचा स्वभाव. मालकीनबाईसनी जाणीव होती बऱ्या वाईट गोष्टींची. सुनबाई अजून अल्लड आहेत ना, कळेल त्यासनी हळूहळू. कमाल आहे गोदाका, या घरात तुम्ही कोणालाच वाईट म्हणणार नाही. कसं काय सण करता गोदाका? या घरात थोरली खमकी सून यायला हवी लवकरात लवकर. खमकी नको बाई, जीवाला जीव लावणारी सून असावी. काय झालं रानदा? कुठं काय काय नाही. मग चल की. काय माणूस आहे हा? काल मैत्री केली, घरी येतो म्हणाला, आणि आता ओळख सुद्धा नाही. मी माझी कामं उरकतो, तू तुझी कामं उरक. वहिनीला काही कळू द्यायचं नाही आपण. बाई, अरे वहिनी आल्या वहिनी. हा? हा? अरे वहिनी आल्या वहिनी. अरे राणादा, आता काय करायचं रे? अरे वहिनी आल्यात वहिनी. पाटक बाई.